नागेश सर चालू करा, उशीर होतोय. ओ इरफान भाई स्ट्राइक. स्ट्राइकला आहे तो नितीन, नॉन स्ट्राइकला आहे तो धीरज. बॉलरचं नाव सांगायचंय बारकू. नदी हत्तरगा संघाकडनं वैयक्तिक पहिला आणि संघाचं देखील पहिलं षटक टाकतोय तो बारकू. जयवर्धन. असं मिस्टेक होते मित्रांनो, त्यासाठी आपल्या गोलंदाजाचं नाव सांगायचंय जयवर्धन. वैयक्तिक पहिला आणि संघाचं देखील या ठिकाणी पहिलं षटक टाकतोय बारकू. आणि मारलेला फटका लेग साईडच्या दिशेत सरळ 4 धावा. अतिशय चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल. खाडगाव संघाकडनं खेळतोय तो नितीन. पहिल्याच चेंडूवर 4 धावा ठोकलेल्या आहेत. बारकू. आणि या ठिकाणी एक चोरटी धाव आपल्या संघासाठी घेतलेली आहे नितीनने. तर स्ट्राइकला येतो तो धीरज. बघूया धीरज आपल्या बॅट मधून आपल्या संघासाठी किती धावा काढतोय. आपल्या गावच्या नावासाठी या ठिकाणी या नरसिंह चषकामध्ये सर्व संघ सहभागी झालेत. आणि बीट झालेला आहे तो धीरज. बॅटचा आणि बॉलचा कुठलाही संपर्क या ठिकाणी झालेला नाही. निर्धाव चेंडू. पहिलं षटक प्रगतीपथावर. अतिशय चांगलं षटक म्हणता येईल. आणि पंचांचा इशारा वाईड चेंडू. अतिरिक्त धावेत वाढ. आणि लेग साईडच्या दिशेत मारलेला फटका आणि पंचांचा इशारा 2 धावा. संघाची धावसंख्या झाली होती 8 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर. नितीन आणि धीरज आपल्या संघासाठी चांगली अशी फलंदाजी करताना पाहायला मिळते. चला चेक करायचं लवकर. नागेश सर. नदी हत्तरगा संघाला विनंती आहे, आपला जर थ्रो बॉल असेल तर नोप दिला जाईल यानंतर. आणि कट केलेल्या 2 धावा. पंचांचा निर्णय. चला थोडं लवकर लवकर सामने खेळायचे. आणखी या ठिकाणी 4 सामने होणार आहेत. आणि षटक पूर्ण झालेला आहे.
पहिल्या षटक 10 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला तो व्यंकट. नदी हत्तरगा संघाचा गोलंदाज व्यंकट. व्यंकटचा पुढील चेंडू नितीन साठी आणि लेग साइडच्या दिशेत मारलेला फटका आणि वाईड चेंडू. आणि या ठिकाणी बीट झालेला आहे नितीन. चांगला असं क्षेत्ररक्षण, एक चोरटी धाव नितीन आपल्या संघासाठी घेतलेली आहे. चांगली अशी गोलंदाजी करतो व्यंकट. नितीनचा पुढील चेंडू धीरज साठी. आणि वाईड चेंडू अतिरिक्त धावेत वाढ. पंचांचा इशारा. लेग बाईच्या 1 धाव. आणि आत्ताच्या एकूण 2 धावा. सुंदर अशी फटकेबाजी करताना नितीन आपल्या संघासाठी. आणि आत्ताच्या 6 धावा. दणदणीत खणखणीत षटकार नितीनच्या बॅट मधून निघालेला आहे. आणि या ठिकाणी बीट झालेला आहे नितीन. अतिशय चांगली अशी गोलंदाजी करताना व्यंकट आपल्या संघासाठी. व्यंकटचा पुढील चेंडू नितीन साठी. बघूया नितीन काय करतो. आणि मारलेला फटका आहे आणि एक चोरटी धाव या ठिकाणी घेतलेली आहे. आणि या षटकातला शेवटचा चेंडू रामेश्वर वडगावे यांच्याकडनं. लगातार 3 डॉट बॉल झाले तर 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. आणि आताचा नो बॉल फ्री हिट. पंचांचा इशारा.
वन बॉम्ब्स ठीक आहे. ओके ओके. आणि सुंदर असा फटका मारलेला आहे. 4 धावा आणि षटक पूर्ण. इस धावा बिनगडी बाद. नितीन आणि धीरज अतिशय चांगली अशी फलंदाजी करताना मैदानात. बॉलरचं नाव सांगायचंय सूरज. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो सूरज. बघूया संघाला विकेट गरज आहे संघासाठी. सूरज टू धीरज आणि मारलेला फटका सरळ हवेत. 6 धावा. चांगली अशी सुरुवात या ठिकाणी केलेली आहे धीरजने. सूरज धन्यवाद डीजे. सूरजचा पुढील चेंडू धीरजसाठी बघूया. या ठिकाणी क्लीन बोल्ड आणि पंचांचा इशारा आउट. दोन्हीकडे पण आहेत. सचिन शिवाजी सुरवसे उर्फ दिंडे यांच्याकडून नरसिंह चषकासाठी आर्थिक सहकार्य 10,000 रुपये या ठिकाणी जमा झालेला आहे. धन्यवाद सर. आपल्या गावच्या नावासाठी व गावासाठी हा चषक आयोजन अतिशय उत्साहित या ठिकाणी होत आहे. आणि पंचांचा इशारा वाईड चेंडू. अतिरिक्त धावेत वाढ. तकाबाई बऱ्याच दिवसानंतर तकाबाई दिसलेला आज. सूरजचा पुढील चेंडू. इरफान वाईड चेंडू. सूरजचा पुढील चेंडू इरफान साठी. बघूया इरफान आपल्या संघासाठी काय करतोय. नावाजलेला फलंदाज इरफान. आणि आताच्या 2 धावा इरफानच्या बॅट मधून निघालेला फटका आणि 2 धावा. सरकरा
सूरज टू इरफान आणि स्ट्रेटच्या दिशेत मारलेला फटका. चांगला असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी नदी अंतर्गत संघाकडून. आणि आत्ताची एकच धाव, या एकाच धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे इरफान भाईला. सूरज टू नितीन. मारलेला फटका हवेत सरळ 6 धावा. अतिशय चांगली अशी फलंदाजी करतोय. धन्यवाद डीजे. स्कोर झालेला आहे 44 धावा. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. आविष्कार, आपण बॉल टाकायचंय. आलेला आहे ग्राउंडच्या आतमध्ये, बॉल आलेला आहे. आणि लेग साइडच्या दिशेत मारलेला फटका. आणि आत्ताच्या या 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत नितीनने. आणि लाईव्ह यूट्यूब लाईव्हचा आनंद घेताना बाळासाहेब सुरवसे पुण्यामधून. धन्यवाद सर. राजस्थान मधून, सॉरी भाऊ मला माहित नव्हतं. स्कोर झालेला आहे तो 46 धावा. 1 गडी बाद. आणि खाडगाव संघाचे दोन्ही फलंदाजांना बक्षीस या ठिकाणी आलेले आहे. फक्त इरफान भाईला बक्षीस आलेलं आहे. प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक सलीम यांच्याकडून. करण वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक टाकतोय करण टू इरफान. आणि या ठिकाणी बीट झालेला इरफान. तन्वीर शेख यांच्याकडनं नितीनसाठी प्रत्येक षटकारात 100 रुपयाचं पारितोषिक. आणि हवेत, आणि या ठिकाणी इरफान भाई आउट. बक्षिसांचा वर्षाव होताच इरफान भाई तंबूत परत. बॅट्समनचं नाव सांगायचं. अमित. इरफान भाईची जागा घेण्यासाठी आलाय तो अमित. बघूया खाडगाव संघाची धावसंख्या कुठवर घेऊन जातोय. तन्वीर पहिलं षटक टाकतोय संघासाठी. 4थं षटक प्रगतीपथावर असताना अतिशय चांगली अशी गोलंदाजी तन्वीर कडून आपल्या संघासाठी होते. तन्वीरचा सामना करण्यासाठी अमित तयार. लेफ्ट आर्म फलंदाज अमित.
आणि लेग साइडच्या दिशेने 2 धावा. या ठिकाणी झेल सोडलेला आहे आणि आत्ताच्या 2 धावा. अतिशय चांगली अशी गोलंदाजी करतोय तन्वीर. करण ओके. अमित खेल रहे हैं 4 रन बनाकर 50 रन 2 विकेट के नुकसान पर. करण राइट आर्म राउंड द विकेट. ये गेंदबाज इस गेंद को खेल दिया है मिड ऑफ की तरफ. जब तक कि कवर के फील्डर आते गेंद को फील्ड करते काफी समय था बल्लेबाज के पास. 1 रन लेने का इसे 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 51 रन 2 विकेट के नुकसान पर. अब स्ट्राइक पर नितिन. काफी आक्रामक बल्लेबाजी. हर छक्के के लिए 100 रुपये का इनाम तनवीर की ओर से दिया जाएगा. करण राइट आर्म राउंड द विकेट. उनके सामने है बल्लेबाज नितिन. ये गेंद लेग स्टंप के काफी बाहर. अंपायर का इशारा. वाइड बॉल का इस अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 52 रन 2 विकेट के नुकसान पर. ये गेंद अच्छी गिनती गेंद को खेल दिया है कवर पर. वहां पर थोड़ी सी मिसफील्ड. इसका पूरा फायदा उठाया नितिन ने. इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 53 रन 2 विकेट के नुकसान पर. तो इस तरह से 4 ओवर का खेल समाप्त हुआ. इन 4 ओवर में खाड़गांव क्रिकेट क्लब पहले बल्लेबाजी करते हुए 53 रन 2 विकेट के नुकसान पर. नए गेंदबाज बारकुल अपने कोटे का दूसरा ओवर लेकर और 78 का क्रिकेट क्लब की ओर से 5 ओवर लेकर. उनके सामने है नितिन. ये गेंद अच्छी गिनती गेंद को स्क्वायर कट किया है लेकिन डिक्लेयर जोन में अंपायर का इशारा 2 रनों का. इन 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 55 रन 2 विकेट के नुकसान पर. नितिन स्ट्राइक पर. काफी आक्रामक बल्लेबाजी. 12 गेंदों का सामना किया. 28 रन बनाकर खेल रहे हैं और नॉन स्ट्राइक रन पर ये गेंद अच्छी गेंद थी. फिर एक बार स्क्वायर कट करना चाहते थे बीट हुए. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन लेने का कोई मौका नहीं. 55 रन 2 विकेट के नुकसान पर. ये गेंद अच्छी गेंद थी. गेंद को खेल दिया है पॉइंट की तरफ से. कोई मौका नहीं. फील्डर गेंद जा रही पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर. अंपायर का इशारा 4 रनों का. तो इन 4 रनों के साथ ये गेंद ऑफ स्टंप के काफी बार. अंपायर का इशारा. व्हाइट बॉल का इस अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 60 रन 2 विकेट के नुकसान पर. ये गेंद बहुत अच्छी गेंद थी. बीट हुए बल्लेबाज. कोई भी बल्लेबाज अगर लगातार 3 छक्के लगाता है तो 101 रुपये का इनाम टाइगर ग्रुप की ओर से टाइगर गरड की तरफ से दिया जाएगा.
ये गेंद बहुत अच्छी गेंद थी। बीटू है बल्लेबाज ने 3 विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन लेने का कोई मौका नहीं। 60 रन 2 विकेट के नुकसान पर। ये गेंद और इस गेंद को खेल दिया है डिक्लेयर जोन में। 2 रनों का इजारा अंपायर का, तो इस तरह से ओवर की समाप्ति। 5 ओवर का खेल समाप्त हुआ। इन 5 ओवर में खड़गांव क्रिकेट क्लब पहले बल्लेबाजी करते हुए 62 रन। करण राइट आर्म राउंड द विकेट, उनके सामने है बल्लेबाज अमित। ये गेंद और इस गेंद को खेल दिया है अंपायर का इशारा। 2 रनों को, तो इन 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ। 64 रन 2 विकेट के नुकसान पर। ये गेंद और इस गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन की तरफ। कोई मौका नहीं फील्डर के लिए। गेंद बाउंड्री लाइन के बाहर। अंपायर का इशारा 6 रनों का, तो इन 6 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ। ये गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर। अंपायर का इशारा व्हाइट बॉल को। इस अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़ता हुआ। 71 रन 2 विकेट के नुकसान पर। ये गेंद बल्ले के बाहर है, किनारा। डिक्लेयर जोन में जाएगी गेंद। 2 रनों का इशारा अंपायर का। इन 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ। 73 रन 2 विकेट के नुकसान पर। करण राइट आर्म राउंड द विकेट। ये गेंद इन 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ। लेग बाय का इशारा अंपायर का। 75 रन 2 विकेट के नुकसान पर। ये गेंद स्लोअर गेंद थी और विकेट कीपर रनिंग में काफी फास्ट, तो इस तरह से तीसरे विकेट का पतन हुआ। अमित अच्छी बल्लेबाजी करते हुए आउट होकर वापस पहले। बैट्समैन का नाम प्लीज।
ये गेंद और इस गेंद को खेल दिया है पॉइंट की तरफ। एक रन दौड़कर पूरा किया है, दूसरा रन के लिए दौड़ रहे हैं और बड़े आराम से तीसरे रन की कोशिश और ये आउट। अजय केज आता ते ना रे. खड़गांव क्रिकेट क्लब पहले बल्लेबाजी करते हुए 77 रन 3 जीत के लिए 78 रनों का लक्ष्य हत्तरगा क्रिकेट क्लब के सामने।
हथकरघा क्रिकेट क्लब का 12वां खिलाड़ी कॉमेंट्री बॉक्स की तरफ आए। हथकरघा क्रिकेट क्लब का 12वां खिलाड़ी 2 मिनिट अंपायर. ये गेंद अच्छी गेंद थी, खेलना चाहते थे ऑन साइड की तरफ, बीट हुए विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन लेने का कोई मौका नहीं। इरफान राइट आर्म ओवर द विकेट, उनके सामने बल्लेबाज करण। ये गेंद अच्छी गेंद थी, मिसफील्ड, वहां शॉट मिड विकेट की तरफ, रन आउट का चांस और ये आउट। तो इस तरह से पहले विकेट का पतन हुआ, जबकि नए बल्लेबाज वेंकट। ये गेंद अच्छी गेंद थी, फिर एक बार खेलना चाहते थे ऑन साइड की तरफ, बीट हुए विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन लेने का कोई मौका नहीं। ये गेंद फिर एक बार अच्छी गेंद, बीट हुए बल्लेबाज विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन लेने का कोई मौका नहीं। ये गेंद ये गेंद अच्छी गेंद थी, गेंद को खेलना चाहते थे, और ये मिडन ओवर, काफी अच्छी गेंदबाजी इरफान द्वारा। अभी तक का इस टूर्नामेंट का ये तीसरा गेंदबाज है जो मिडन ओवर किया है।
2 रन का इशारा, इन 2 रनों के खाता खुला हथरका क्रिकेट क्लब का। 2 रन, 1 विकेट के नुकसान पर। धन्यवाद शशी सर. मित्रांनो, खरं तर सुरेख असं समालोचन तुम्ही ऐकलं. असं वाटत होतं रेडिओवरती समालोचन सुरू आहे, असा फील आला की नाही? हा, यस सर, आलाय. खरं तर अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आम्ही खरं तर शशी सरांना खरं तर फॉलो करतो. मित्रांनो, त्यांना क्रिकेटमधलं काही येत नाही असं नाही. क्रिकेट खेळत असताना सुद्धा अष्टपैलू खेळाडू म्हणूनच ते संघामध्ये ते ऑलराऊंडर. आणि क्रिकेट खेळणं सोडून दिल्यानंतर सुद्धा आपण पाहतोय अंपायरिंगच्या समवेत कॉमेंट्री सुद्धा सुरेख दर्जाची इथे पाहायला मिळते. आपण पाहतोय सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 3 धावसंख्येवरती एक फलंदाज बाद सुद्धा पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण जर पाहिलं ना, तर मित्रांनो इरफान यांनी इथे निर्धाव टाकलेला आहे. ही कामगिरी फक्त इरफान सरच करू शकतात, दुसरं कोणी नाही. पॉवर प्लेचं षटक म्हणजे अर्थात सुपर ओव्हर मेडन टाकल्यासारखं आहे. बराचसा मित्रपरिवार इथे खरं तर इरफान सरांचा सामना इथे पाहण्यासाठी आलेले आहेत. सलीम सर अगदी मनातून हसले. त्यामुळे हलक्या हाताने फक्त दिशा 4 धावा धावफलकावरती आहेत. 26 चेंडू आणि 74 असं समीकरण. यावेळेस स्लॉट मधील चेंडूला भिरकावून दिला सरळ सीमा रेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. ते खरं तर फलंदाज सुद्धा सांगतायत की आम्ही सुद्धा जिंकण्यासाठी आलेलो. शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण इथे अजून कुठल्याच संघाचा विजय निश्चित झालेला नाही. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. इथे डाऊन द लेग, विकेट किपर बीट, शॉर्ट फाईन लेग, क्षेत्ररक्षक बीट, चेंडू वाईड प्लस 2 धावा. अर्थातच 3 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळतील. 25 चेंडू आणि 65 धावा असं समीकरण आहे. मित्रांनो, मैदानातील खेळ आणि घड्याळातील वेळ बदलायला काहीच वेळ लागत नाही. एका षटकामध्ये होत्याचं नव्हतं होताना सुद्धा या मैदानावरती आपण पाहिलेलं आहे. एका षटकामध्ये 30 प्लस धावा सुद्धा इथे होताना पाहिलेले आहेत. त्यामुळे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. पंचांचं ओव्हरचं सांगतीचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. आपण जर पाहिलं तर 13 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मध्ये पाहायचंय संघनायक कुणाच्या खांद्यावरती ही जबाबदारी सोपवतील. थोडीशी चर्चा महाचर्चा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. चला, विनंती लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. धावफलकावरती 13 धावा नोंदवल्या गेल्यात. 24 चेंडू आणि 65 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं तर नदी हत्तरगा संघ आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर खाडगाव हा संघ आहे. यस, 24 चेंडू आणि 65 धावा असं समीकरण आहे. जिंकण्यासाठी इक्वेशन झालेले आहेत. पूर्ण चेंडू झालेले आहेत. 6 चेंडू झालेले. आविष्कार, बॉल पुरवठा मंत्री आविष्कार, समालोचक कक्षाशी संपर्क साधा. अन्यथा आविष्कार नाव ऐकलं की 2-4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळायचं वरून. चला, घाई करा, कृपया बॉलरचं नाव कळवा विनंती आहे. बबलू, बबलूचं खरं नाव सांगा, निकनेम नको. धन्यवाद दादा. हा, हे असं नाव सांगा. धन्यवाद. समीर शेख गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत. ऑन स्ट्राईक जर आपण पाहिलं तर करण आहे. 8 चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव बनवली आहे. पण सुरुवातीला काय झालं, खरं तर सगळे विसरून जातात. फक्त शेवट चांगला गोड असला पाहिजे. खरं तर संकेत सर, आज एक खरं तुमचं वाक्य माझ्या मनाला लागलं. आयुष्यातलं प्रेम आणि मैदानातला खेळ जोपर्यंत यशस्वीरित्या शेवटपर्यंत होत नाही, त्याला काही किंमत नाही.
आमची गाडी तिथंच अडकून आहे, अजून पुढे जाईनाच. तिकडे पण तशीच गाडी अडकून आहे. लय जण असतील माझ्यासारखे असे. सामन्याला सुरुवात होते. 24 चेंडू आणि 65 धावा असं समीकरण. पॉवर प्लेचा खेळ संपन्न झाला. फील्ड रिस्ट्रिक्शन खोललेले आहेत. 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. अकुटप्प्याचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. फटका सुरेख. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक इथे चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल. दरम्यान एक सिंगल धाव इथे बाहेर मिळेल. 23 चेंडू आणि विजयासाठी जर पाहिलं तर 64 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. आपण जर पाहिलं तर फटका सुरेख. चेंडू सरळ डीप स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर चौका. खरं तर संकेत सरांचा प्रेमावरतीचा विषय खूप खोलवर आहे. PhD झाले आहे साहेबांचं. लग्न होऊन सुद्धा मला वाटते बरेच वर्ष उलटले असतील. 4-5 म्हणजे काही कमी कालावधी नाही. काही जण 1-2 वर्षात कंटाळायला लागले. 18 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस भन्नाट वेग चेंडू वरती इथे पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व राहुलदादा क्षीरसागर, खरं तर संपूर्ण मित्र परिवार वेळात वेळ काढून या स्पर्धेचा इथून आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. तुम्ही जर आज संकेत सर पाहिलं ना, तुम्ही गतवर्षी सुद्धा इथे आला होतात. या गावामध्ये खरं तर सामना पाहायला या असं कुठं जाहिरात करावी लागत नाही. यांच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे. यावेळेस ऑन साईडच्या दिशेला लंग कार्पेट फटका सजवलाय. फेकी अतिशय दर्जेदार स्वरूपाची ते पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. पहा बबलू यांनी जर एक विकेट नोंदवला तर 50-50च्या 2 हरिपत्ते आमच्याकडे जमा आहेत. अर्थात 100 रुपये जास्त आहेत. तुम्ही म्हणाल. आणि खरं तर ते दानशूर असं व्यक्तिमत्व सन्माननीय टायगर दादा गरड यांच्याकडून आहे. आणि इथे आपण पाहतोय वाईड चेंडू पंचांनी घोषित केलाय. पंच नागेश सर, या षटकामध्ये किती बॉल झालेले आहेत? ओके, थँक्यू सर. एक विकेट मिळवा आणि तब्बल 100 रुपये. यावेळेस खोल टप्प्याचा बॉल इथे आपण पाहतोय फेकी केली गेली आहे. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कव्हर केलं जाईल. कुठली धाव तिथे मिळणार नाही. मित्रांनो पहा, आमचे शेख साहेब खरं तर महावितरण मध्ये कर्मचारी आहेत. आज या स्पर्धेच्या निमित्ताने इथे स्कोरर थोडंसं जेवण करायला गेला की नाही, इथे आता स्कोररची भूमिका निभावताना पाहायला मिळत आहेत. मित्र कसा असावा. यस, सलीम सर खूप मनातून हसले. आधी पहिलं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला त्यावेळेस हसले. आता इरफान भाईची बॉलिंग पाहून त्याच्यात अजून गगनाला मिळलाय आनंद. यावेळेस समोरच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू केला तिकडे पॉइंट क्षेत्ररक्षकाकडे. थोडीशी पडझड. धावपळ सुरू आहे. पाहता पाहता इथे मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. खरं तर रिक्वायर रन रेट इथे आकाशाला गवसणी घालतंय. ओव्हरची इथे सांगता होते. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल. 22 धावा धावफलकावरती नोंदवले गेलेत. शेवटचे 3 षटक आणि विजयासाठी 56 धावांची आवश्यकता आहे. प्रति ओव्हर जर तुम्ही पाहिलं तर निश्चितच 19 धावांची गती तुम्हाला राखावी लागेल. आणि या मैदानावरती जर तुम्ही पाहिलं ना तर 19 धावा खरंच काही नाहीयेत. पण कसं असतं, अशक्य असे गोष्ट शक्य करण्यासाठी अशक्य असेच प्रयत्न करावे लागतात. पाहायचंय गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय खडगाव एक्सप्रेस इरफान पटेल. आमचे लाडके इप्पू भैया थोडीशी चर्चा करतायत. पुढील मॅचच्या टॉस साठी या सामना रंगणार आहे.
चला पुढील सामना असणार आहे सन्माननीय अंशराजे पाटील क्रिकेट क्लब त्यांच्या विरोधात भावपेठ. दोन्ही संघ नायक लवकरात लवकर टॉस साठी. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं तर नारायण दादा चपडे सर आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सचिन दादा राठोड आहेत. दोन दिग्गज संघ, दोन दिग्गज खेळाडूंमध्ये ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक डोक्याच्या वरून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार. 4 धावा. पहा हा क्रिकेटचा खेळ आहे. इपू भैयाचं पहिलं षटक मेडन होतं, त्या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती ते मात्र सहर्ष असं स्वागत केलं गेलं. एक खणखणी दणदणीत चौकार मारून बळेस इनसाइड एज आणि इथे बेल्स मला वाटतंय पाठीमागे डिक्लेरेशन झोन पार करून गेले आहेत. मित्रांनो बुलेट ट्रेन भारतात यायला बराचसा वेळ आहे, पण त्याचा स्पीड डबल स्पीड इथे गोलंदाजी मार्फत पाहायला मिळतोय. आज यूट्यूबच्या माध्यमातून तमाम प्रेक्षक खरं तर या सामन्याचा आनंद घेत आहेत. खास लातूरून मला फोन आला बाळू पांचाळ सरांचा. काय पेस आहे वा. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळते आहे. पहा सलीम सर, संधी प्रत्येकालाच मिळते आयुष्यात. काही जण संधीचं सोनं करतात आणि काही जण संधीची माती करून टाकतात. न्यू बॅटर नेम प्लीज. बारकू दादा. बारकू दादाला आता इथे मोठं काम करायचं. इंटेंट इथे स्पष्ट असणार आहे. आक्रमक फटकेबाजी करणं गरजेचं आहे. आणि परत एकदा चेंडू प्ले अँड मिस. डोळ्याची पापणी खाली पडत नाही तोपर्यंत चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणि पुढील मॅचचा टॉस इथे आपण संपन्न करणार आहोत. या अंशराजे पाटील क्रिकेट क्लब संघाचे संघनायक. यस, आपण जर पाहिलं तर कृष्णादादा चपडे आहेत संघनायक आणि दुसऱ्या बाजूला सचिन दादा राठोड. या आणि तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत महाराष्ट्र पोलीस सलीम सर. या सर तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस संपन्न करणार आहोत. नारायण दादा तुम्ही सुद्धा जॉईन व्हा. कृष्णा दादा भावपेठ संघाचे संघनायक कृष्णा सर, आपण टॉस साठी या विनंती आहे, कारण हा सुद्धा खूप मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. नारायण दादा कॅप्टन पद आता मिळवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट झालेली आहे सध्याच्याला. 2 मिनिटात कृष्णा सर थोडं घाई करा. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 30 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी समीकरण जर तुम्ही पाहिलं 14 चेंडू आणि 48, फक्त आणि फक्त 8 षटकार मारायचे. फक्त आणि फक्त म्हणण्यासाठी 2 सेकंद लागले, पण 8 षटकार मारण्यासाठी तिथे काय कस लावावा लागेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. अव्वल दर्जाची खरं तर तिखट प्रश्नांचा कोल्हापूरची मिरची जितकी तिखट नसेल ना इतका ठेचून मारा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहा आणि पाहत राहा आमच्या इप्पू भैयांची गोलंदाजी. पहिलं षटक पॉवर प्लेचं मेडन टाकणारा एकमेव गोलंदाज इरफान पटेल. परत एकदा भन्नाट वेग. विकेट किपर सुद्धा कन्फ्यूज होत आहेत. चेंडू अडवायचा तर कुठे. अजून रात्रीची वेळ. सचिन सर बचके रहे ना भैया. कृष्णा सर या ना टॉस साठी या विनंती आहे. सन्माननीय कृष्णादादा दुधाळे खरं तर भावपेठ संघाचे संघनायक आहेत. सलीम सरांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. या सचिन सर कॉल कोणाचा असेल चला चूज करा, काही अडचण नाही. कॉल असेल अंशराजे पाटील क्रिकेट क्लब. चला टॉस संपन्न केला गेलाय. टॉस का बॉस इथे ठरतोय. पहा कन्फ्युजन नको मित्रांनो. वर्ल्ड कपच्या फायनलचा मॅचचा टॉस सुद्धा डबल झाला होता, त्यामुळे इथे डबल टॉस होऊ शकतो. चला
मॅच रेफरी आणि ज्यांच्या हाताने टॉस झाले त्यांनी टॉस विन इथे सचिन सरांना केले. टॉस संपन्न झालेला आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. टॉस इथे अंशराजे पाटील क्रिकेट क्लब संघाच्या संघनायकाने इथे जिंकलेला आहे. निर्णय आपल्यापर्यंत कळवला जाईल अवघ्या काही क्षणात. तत्पूर्वी जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. सामन्याचं समीकरण 12 चेंडू आणि 42. काल असाच सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला. दिवस क्रमांक 2 मधील पहाटेचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना. एका बाजूला चॅम्प 11 लांबजना आणि त्यांच्या विरोधात जय भवानी क्रिकेट क्लब कोरंगळा. 12 चेंडू आणि 39 धावा असणारा सामना शेवटचे एका चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना तिथे संपला. 1 चेंडू आणि 4 धावा. तुम्ही समजू शकता सामना कुठल्या परिस्थितीमध्ये संपला असेल. तिथे इनसाइड एज लागली, चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेला आणि फक्त एका धाव्याने कोरंगळा संघ जिंकत सुपर 8 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरला. चला विनंती आहे यानंतर आर्यन क्रिकेट क्लब सिंदळा संघाचे संघनायक विनंती असेल आपण समोरच्या कक्षाशी संपर्क साधा आणि बाबळगाव संघाचे संघनायक कृपया तुम्ही सुद्धा समोरच्या कक्षाशी संपर्क साधा. या शाहरुख सर तुमचे कॅप्टन कोण असतील त्यांना इकडे पाठवून द्या. आणि बाबळगाव संघाचे संघनायक प्रवीण भाई दुधबाते आपण सुद्धा या ठिकाणी या विनंती आहे. अकरा चेंडू आणि 37 असं समीकरण. खरं तर संकेत सर मी सांगत होतो कालच्या दिवसामध्ये सामना कशा प्रकारे रंगला. 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता असताना शेवटच्या चेंडूवरती सामना संपला. इथे तसं काही होताना पाहायला मिळत नाही. इथे इंटेंट आपण खरं तर पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. इथे क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक आहे आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर झालं. आता 10 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. कोण जिंकणार कोण हरणार. एका बाजूला आपण पाहतोय नदी हत्तरगा संघ आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर खाडगाव संघ आहे. 10 चेंडू आणि 35 धावा नरसिंह चषक 2024 मध्ये याआधी बनवले गेलेले आहे. पण इथे अव्वल दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या प्रश्नाचं उत्तर खरं तर फलंदाजाकडे इथे पाहायला मिळत नाही अद्याप तरी. आपण पाहतोय आउटसाइड द ऑफस्टॉम इथे मात्र चेंडू टाकला गेला, सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. सामन्याचं समीकरण इक्वेशन आकडे बदलतायत. 9 चेंडू आणि आता 35 धावांची आवश्यकता. यानंतर होणारा हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला बाबळगाव संघ, त्यांच्या विरोधात आपण पाहतोय सिंदळा संघ आहे आणि त्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय स्पर्धेचे आयोजक सन्माननीय अभिभया देशमुख यांच्या शुभ हस्ते. आणि आता आपण प्रॉपर कॉल कोणाचा हे विचारूयात. कॉल कोणाचा असणार आहे सर? यस, सिंदळा संघाचा कॉल असणार आहे. हेड इज द कॉल अँड इट इज टेल. बाबळगाव संघाचा संघनायक टॉस का बॉस ठरतोय आणि सर निर्णय काय सांगतो कळवतो हे सोडून काही सांगू शकता. यस, काय 2 मिनिट काय घ्या, आता वेळच वेळ आहे. यस, निर्णय आलेला आहे. टॉस जिंकून प्रथम यस दोन्ही सिनियर खेळाडूंनी ते सांगितलंय की आपल्याला गोलंदाजी पाहिजे. सिंदळा संघ संघनायक आपण आपले बॅटर तयार ठेवा.
जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय सामन्याचं समीकरण इथे मात्र चेंज झाले. शेवटच्या 8 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. संघ का आणि कशासाठी गोळा झालाय? मित्रांनो, वेळ वाचवा. इरफान सर अँड टीम, आपण वेळ वाचवणं गरजेचं आहे. तुम्ही जर पाहिलं तर धावफलकावरती 48 बनवले गेले आहेत. शेवटचे 8 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. अजून सुद्धा इथून सुद्धा सामना जिंकू शकतात, पण चौकार षटकारांची आतिषबाजी तुम्हाला करावी लागेल. चला, इक्वेशन चेंज झालेलं आहे. 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचं समीकरण चेंज झालेलं आहे. 6 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. डीप एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आणि इथे लागोपाठचा दुसरा षटकार. वा, हाय आमचा नेता लई पॉवरफुल. सहा चेंडू आणि 30 धावा. तो सामना येऊन पोहोचलाय. शेवटचे 4 चेंडू आणि 18 धावा. आज इथे कोणीतरी रिंकू राजगुरू बनण्याच्या मनस्थितीने, इंटेंटने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. तिसरा षटकार इथे पाहायला मिळाला असता. काही इंचेसनी चेंडू चौकार आहे. लहरों से डर कर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पहा, जसे 3 चेंडूवरती 16 धावा आल्या, तसं मैदानाच्या आतमध्ये चर्चा सत्र इथे रंगलं गेलं. शेवटच्या 3 चेंडूवरती आता 14 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 14 धावा. जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही ना, तोपर्यंत तुमची हार कधीच होत नाही. पराभव पहिल्यांदा मनात होतो आणि त्यानंतर रणांगणात होतो. यावेळेस यू मेस आय विल डेफिनेटली हिट. दांडी दांडी दांडी. चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता होती. तिथे मात्र फलंदाजाला क्लीन बोल्ड त्रिफळाची बाद केलं गेलंय. आता 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटरचं नाव आमच्यापर्यंत नाहीये माहिती, त्यामुळे आम्ही नाव इथे खर तर घेऊ शकत नाही. 2 चेंडू आणि 14 धावा. इथे खर तर फटका सुरे पॉइंटला, चांगला स्क्वेअर कटचा फटका. तिथे सरळ चेंडू डीप पॉइंटला, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 1 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण आहे. मला वाटतंय सचिन सर, शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 10 धावांची आवश्यकता. जर गोलंदाजाने चुका केल्या तर आणि तरच इथे सामना संपू शकतो. इथे वा, पहा मित्रांनो, ही खरी गंमत आहे. वाईड प्लस 1 10. आता 1 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता आहे. जर इथे डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेला असताना तर या सामन्याची रंगत वेगळी असती.
अजून सुद्धा एका चेंडूवरती 8 धावेची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही, जोपर्यंत शेवटची विकेट घेतली जात नाही, जोपर्यंत शेवटची धाव बनवली जात नाही, तोपर्यंत कोणाचाही विजय निश्चित होत नाही. इथे आता सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. 1 चेंडू आणि 7 धावा. इथे जर षटकर आला तर सुपर ओव्हर ऑन आहे. या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर तुम्हाला आम्हाला पाहायला मिळेल का? पहा मित्रांनो, नसीब सुद्धा हारायला तयार आहे. फक्त तुम्ही संघर्षाची तयारी ठेवा. 1 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. या चेंडूवरती जर षटकर आला तर सुपर ओव्हर ऑन असणार आहे. धगधग धगधग धगधग. आणि इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. तब्बल 6 धावांनी इथे मात्र वादळ क्रिकेट क्लब खाडगाव संघ इथे मात्र विजय ठरतायत. अभिनंदन.